नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची राज्यामध्ये बरीच चर्चा आणि बरीचशा महिलांना याचा लाभ देखील झालेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये बरेच महिलांना जे आहे ते 3000 रुपयाचे एक सोबत दोन टप्प्यामध्ये 3000 रुपयाचा पहिला हप्ता जमा झालेला आहे। तर बऱ्याचशा महिला अशा आहे की ज्यांना अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा हप्ता जमा झालेला नाही, किंवा ज्या महिलांना 3000चा हप्ता जमा झाला आणि ज्या महिलांना कोणत्याच प्रकारचं काहीच अजूनपर्यंत हप्ता जमा झालेला नाही त्यांना किती हप्ता येणार आणि कोणत्या तारखेला ते जमा होणार तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा। तर यामध्ये ज्या महिलांना 3000चा हप्ता आलेला आहे त्या महिलांना आता सप्टेंबरचा जो आहे ते 1500 रुपयाचा हप्ता पडणार आहे। परंतु ज्या महिलांना काहीच आलेलं नाही तर त्यांचं कारण काय आहे, तर ज्या महिलांनी 1 सप्टेंबर पूर्वी रजिस्ट्रेशन केलं आणि त्यांचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे म्हणजे मंजूर झाला होता, अशा महिलांना जे आहे ते 4500 रुपयाचा हप्ता एक सोबत पडेल 29 सप्टेंबर रोजी। येणाऱ्या 29 सप्टेंबर रोजी जे आहे ते सर्व लाडक्या बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहे त्या सर्व महिलांना जे आहे ते 4500 रुपयाचा हप्ता पडणार आहे। ते कोणत्या महिलांना, ज्यांना आतापर्यंत कोणताच हप्ता पडलेला नाही, परंतु त्यापूर्वी तुम्ही तुमचा आधार सीडिंग झालेला आहे का किंवा NPCIC तुमचं खातं लिंक आहे का ते चेक करून घ्या। कारण ज्या महिलांना 1 सप्टेंबर पूर्वी ज्यांचे अर्ज अप्रूव्ह होऊन देखील त्यांना हप्ता आला नाही तर त्यांचं फक्त एकमेव कारण हेच आहे की त्यांचा आधार लिंक नाही किंवा आधार सीडिंग नाही किंवा त्यांचं खातं NPCIC लिंक नाही आहे। तर जर अजूनपर्यंत जर तुम्ही आधार सीडिंग केलेलं नसेल तर आधार सीडिंग करून घ्या, तुमचं खातं NPCI करून घ्या आणि येणाऱ्या 29 तारखेला ज्या महिलांचं 1 सप्टेंबर पूर्वी रजिस्ट्रेशन अप्रूव्ह झालेलं आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि अर्ज अप्रूव्ह झालेला आहे अशा महिलांना 4500 रुपयाचा जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा या 3 महिन्याचे एक सोबत हप्ता पडणार आहे। तर ज्या महिलांना मागील सप्टेंबरमध्ये 3000चा हप्ता आला होता अशा महिलांना सप्टेंबरचा 1500 रुपयाचा हप्ता त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर अशा प्रकारचं हे लाडक्या बहीण योजनेबाबतचं महत्त्वाचं असं अपडेट होतं। ज्या महिलांनी अजूनपर्यंत आधार सीडिंग केलं नसेल, NPCI केले नसेल, त्यांनी लवकरात लवकर बँकेत जाऊन आपलं खाते आधार सीडिंग आणि NPCI करून घ्या, जेणेकरून तुम्ही येणाऱ्या या हप्त्यापासून वंचित राहणार नाही। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा। अशीच महत्त्वाची माहिती आणि व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।